तर याचाही आपण पूर्ण ज्या ज्या ठिकाणी असा आता डोंगरगावला पाहिला कुठे डोंगरगावला कितीच चालला हे कोण आहे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे का कोणी हाँ है ना। अरे बाबा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर कोण आहे सार्वजनिक बांधकाम त्याला आदेश द्या हे तात्काळ करा हे तात्काळ काढून इथे काही नवीन करता आले तर ऍडिशनल गावासाठी करा आणि गरज नसेल तर मग हे याच्यामुळं हे जे वाहून गेलं ना त्याचे कारण आपण दोन्ही ठिकाणी बघितलं कलेक्टर साईड वॉल गेलं जमलं तर असं कॉन्क्रिटिंग करून टाका मधून एक नाली करा गावाचा ड्रेनेज त्याच्यामध्ये जातील आणि बाकीचं जायला रस्ता बी होऊन जाईल नवीन मी आता सिल्लोडमध्ये केलं अडचणीची पाहणी केली तुम्ही आज काय परिस्थिती आहे इथं कयादूच्या पुलावर तुम्ही रस्ते पण वाहून गेल्याचं दिसून येते नाही रस्ते वाहून गेले शेती वाहून गेली अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे करण्याचे आदेश शासनातर्फे देण्यात आलेले आणि तात्काळ पंचनामे केले जाईल एकही नुकसान झालेला शेतकरी घर गुरं ढोरं किंवा पशुधन ज्यांचे ज्यांचे नुकसान झाले असेल ते सर्व नुकसानाचे पंचनामे केले जाईल बरं साहेब शेतकऱ्यांशी तुम्ही काय शेतकऱ्यांच्या भावना होत्या शेतकऱ्याच्या भावना तीव्र आहे नुकसान झाल्यानंतर साहजिक आहे इतक्या आता तोंडात आलेला घास एकदा ज्यावेळेस जातो त्यावेळेस शेतकऱ्यांची भावना लक्षात घेऊनच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब निर्णय घेतील आणि मला वाटतंय की हे दुष्काळ समोर दिसू लागला आहे आता परिस्थिती तर कंट्रोलच्या अंदाजाच्या बाहेर गेलेली आहे प्रत्येक ठिकाणी 141 मिलीमीटर 150 मिलीमीटर 160 मिलीमीटर असा पाऊस पडलेला आहे आणि आम्ही शासनाच्या वतीने तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आवश्यक ठिकाणी तातडीची मदत कोणीही ज्या ज्या ठिकाणी घर डॅमेज झाले असेल शेड डॅमेज झाले असेल याची सर्व तंतोतंत माहिती साहेब काल सुद्धा पाऊस होता 2 दिवस आणि आज अजून सुद्धा हवामान खात्यानं मुसळधार पावसाचा इशारा दिलाय ओला दुष्काळ झारखंडची स्थिती राहील का आपण स्वतः पाहणी करताय काल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।